नमस्कार, मी जीत रत्न पटाईत आणि प्रबुद्ध भारतच्या या पॉलिटिकल पंचनामा या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहोत. एक अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे. काल रात्री आणि आज दिवसभर ती बातमी माध्यमांमध्ये चर्चेत आहे, ती अशी की वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संविधान सन्मान महासभेचं आयोजन येत्या 25 नोव्हेंबर रोजी मुंबईत करण्यात आलं आहे. आणि या महासभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांना या परिषदेचं, या सन्मान सभेचं निमंत्रण देण्यात आलं आहे. आपण बघतोय की देशभरामध्ये जी काही राजकीय परिस्थिती आहे, विशेषतः महाराष्ट्रामध्ये, याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी हा पक्ष एक एक्स फॅक्टर म्हणून मानला जातो. आणि या पक्षाच्या वतीने संविधान दिन जो 26 नोव्हेंबरला साजरा केला जातो, त्याच्या पार्श्वभूमीवर या संविधान सन्मान महासभेचं आयोजन करण्यात आलं आहे. आणि त्यासाठी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांना त्यासाठीचं अधिकृत पत्र पाठवलेलं आहे. त्यांच्या कार्यालयाला ते पाठवलं आहे. प्रोग्रामसाठी ज्यावेळेस आम्ही ही सगळी माहिती घेत होतो, त्यावेळेस एक अत्यंत खात्रीलायक सूत्रांकडून आम्हाला अशी माहिती समजली आहे की या संविधान सन्मान महासभेसाठी काँग्रेस पक्षाचे जे नेते आहेत राहुल गांधी यांच्या ऑफिसमध्ये, म्हणजे दिल्लीतील त्यांच्या कार्यालयामध्ये वंचित बहुजन आघाडीकडनं अधिकृत ते पत्र पाठवलं गेलं. ते पत्र ईमेलने पाठवलं गेलं. ते पत्र एका व्यक्तीकडनं तिथे पोहोच करण्यात आलं. आणि ते पत्र राहुल गांधींचे जे स्वीय सहाय्यक आहेत त्यांना ते मिळाले असल्याचं त्यांनी त्याबाबत त्या घटनेला दुजोरा दिला आहे. मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणाला ही अत्यंत कलाटणी देणारी महासभा ठरणार आहे. कारण आपण बघतोय की देशभरामध्ये संविधानिक संस्था असतील किंवा संविधानाची जी काही प्रमुख मूल्य आहेत, त्या मूल्यांना नख लावण्याचं काम सुरू आहे. आणि याचा थेट संबंध RSS प्रणित भाजप सरकारकडे लावला जातो आहे. कारण ज्या ज्या संविधानिक स्वायत्तता संस्था होता, त्या सगळ्या स्वायत्त संस्थांचा एक प्रकारे गळा घोटण्याचं काम मोदी सरकारने आणि RSSने केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये देशातील एक मोठी फोर्स, एक मोठी फुले आंबेडकरी ताकद एकत्र येऊन संविधान सन्मान महासभेचा माध्यमातून संविधानाचा जागर करत आहे. संविधानाच्या या भारतीय लोकशाहीमध्ये संविधानाचं जे महत्त्व आहे, आपण बघतोय की भारतासारख्या अत्यंत अस्ताव्यस्त आणि अत्यंत विस्तृत अशा देशामध्ये एका संविधानामुळे आपण सगळे एकत्र बांधील आहोत. आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये एक एकोपा आहे आणि तो एकोपा टिकावा, ती संविधानिक मूल्ये टिकावीत म्हणून जो काही प्रयत्न वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्रभरामध्ये केला जातोय, त्याचा हे एक अत्यंत मैलाचं पाऊल ठरणार आहे. कारण या संविधान महासभेला मुंबईभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याच्या काही बातम्याही आमच्या वाचण्यात आलेल्या आहेत, बघण्यात आलेल्या आहेत. आणि वस्त्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बुद्धविहार असतील, मशिदी असतील, मुस्लिम समूहांचं जे प्रार्थनास्थळ आहे, आणि अनेक ठिकाणी या संविधान महासभेचा प्रचार मुंबईत अत्यंत जोरात सुरू आहे. त्याच्यासाठीची पत्रकं किंवा त्यासाठीची पोस्टर्स, व्हिडिओ वंचित बहुजन आघाडीचा सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्याला दिसलेली आहेत. याचा पुढचा भाग जो आहे, या संविधान महासभेसाठी राहुल गांधी निमंत्रण स्वीकारणार का, हा एक मोठा प्रश्न. याकडे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संबंध देशभरातील जाणकारांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. कारण आपण बघतोय की 2019च्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीची जी एक फोर्स महाराष्ट्राच्या आणि देशाच्या पातळीवर जी निर्माण झाली होती, आणि अशा फोर्सला, म्हणजे विशेषतः प्रकाश आंबेडकरांनी स्वतः राहुल गांधींना पत्र लिहिणं आणि एक पाऊल प्रकाश आंबेडकरांनी आता पुढे टाकलेलं आहे. ही राजकीय सभा जरी नसली तरी ही संविधानाचा जागर यामध्ये असणार आहे. आणि प्रकाश आंबेडकरांनी जे पत्र राहुल गांधींना लिहिलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी 2 घटनांचा प्रमुख उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की 1998मध्ये ज्यावेळेस सोनिया गांधींचा परदेशी असण्याचा मुद्दा देशभरात तापवला गेला, अनेक काँग्रेस पक्षातले नेते त्यातनं बाहेर पडले. अशा अवस्थेमध्ये सोनिया गांधींनी त्या सगळ्या परिस्थितीला तोंड देत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष उभा केला. त्या काळामध्ये 1998ची ही घटना आहे. त्यावेळेस भारिप बहुजन महासंघ आणि बाळासाहेब आंबेडकरांची युती श्रीमती सोनिया गांधींसोबत होती. आणि महाराष्ट्रातनं एक आंबेडकरी ताकद काँग्रेससोबत त्यावेळेस उभी राहिली. त्यामुळेच काँग्रेसचं पुनरुज्जीवन झालं, काँग्रेस सर्वाईव्ह झाली त्या सगळ्या घटनेमुळे. त्या घटनेचा उल्लेख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी त्यांनी जे पत्र राहुल गांधींना पाठवलं आहे त्यामध्ये त्यांनी केलं आहे. त्यामध्ये त्यांनी काँग्रेसचे जे नेते आहेत राहुल गांधी यांचं कौतुकसुद्धा केलं आहे की गेल्या 5 विधानसभा आपण बघतोय की देशभरामध्ये 5 विधानसभा निवडणुकींचा प्रचार सुरू आहे, अंतिम टप्प्यात तो प्रचार सुरू आहे. अशात काँग्रेसने आणि म्हणजे विशेषतः राहुल गांधींनी जे काही परिश्रम घेतलेत
त्यासाठी त्यांनी सुरुवातीला त्यांचं कौतुक केलेलं आहे आणि शुभेच्छाही दिलेल्या आहेत. 25 नोव्हेंबरची जी सभा होणार आहे त्या सभेसाठी राहुल गांधींचे पंजोबा म्हणजे पंडित नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर हे दोघं एकत्र येतात का? आणि प्रकाश आंबेडकरांनी जी हाक राहुल गांधींना दिली आहे या संविधान सन्मान महासभेच्या माध्यमातून की आपण एकत्र आलं पाहिजे, ही कुठली राजकीय सभा नाही आहे, ही सभा आहे संविधानाचा जागर करण्याची आणि संविधानाचा सन्मान करण्याची एक मोठी संधी आता या निमित्तानं काँग्रेस नेते राहुल गांधी यांना चालून आलेली आहे. आपण बघतोय की देशभरामध्ये 2014 नंतर देशातल्या वेगवेगळ्या ठिकाण असतील, वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था असतील, स्वायत्त संस्था असतील देशभरामध्ये, याच्यावर अंकुश ठेवण्याचा एक खुलेआम प्रयत्न भाजप आणि RSS कडून केला जातोय आणि या व्यवस्थेविरोधात ठळकपणे वेळोवेळी प्रकाश आंबेडकर यांनी आवाज उठवला आहे. त्यासाठीचं जनआंदोलन त्यांनी उभं केलेलं आहे आणि आत्ताची 25 नोव्हेंबरची संविधान सन्मान महासभा संविधानाचा जागर करण्यासाठी जी त्यांनी आयोजित केलेली आहे त्यामध्ये राहुल गांधी येतात का? हा एक मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. प्रकाश आंबेडकरांनी एक पाऊल पुढे टाकलं आहे. आता वेळ आहे राहुल गांधी त्याला प्रतिसाद देतात का आणि पुढे येतात का हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरी गोष्ट यामध्ये अशी आहे की वंचित बहुजन आघाडीची शिवसेनेसोबत युती आहे. काल माध्यमांशी बोलत असताना प्रकाश आंबेडकर यांनी असं म्हटलं की आमची दोस्ती किंवा आमची मैत्री युती जी आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत आहेत आणि आम्ही असं गृहीत धरून आहोत की ते सुद्धा येतील. त्याच्यामुळे ते सुद्धा येतील या शब्दाला फार महत्त्व आहे. एका प्लॅटफॉर्मवर प्रकाश आंबेडकर, दुसऱ्या बाजूला राहुल गांधी आणि तिसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे एका मंचावर येतात का हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. आणि मला वाटतं ही संविधान सन्मान महासभेच्या माध्यमातून जर ही ताकद, एक आंबेडकरी ताकद आणि त्याला जोडून राहुल गांधी जर त्या सभेला उपस्थित राहिले, उद्धव ठाकरेजी त्या सभेला उपस्थित राहिले तर मला वाटतं देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी ही महासभा ठरणार आहे. याकडे संबंध देशभरातील जाणकारांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. बघूया काय होतंय पुढे.